नमस्कार मित्र हो, मी प्राध्यापक सचिन पाटील आपणा सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बीएड अभ्यासक्रमातील पेपर अध्ययनासाठी मूल्यनिर्धारण म्हणजेच असेसमेंट फॉर लर्निंग या विषयातील अतिमहत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न। मित्रांनो, याच विषयाचा मी आणखी एक व्हिडिओ बनवलेला आहे। हा पहिला व्हिडिओ आणि तो दुसरा व्हिडिओ या विषयाची तयारी होण्यासाठी आपणास नक्कीच मदत करतील। चला तर बघूयात या विषयातील महत्त्वाचे एमसीक्यू कोणते आहेत। पहिला प्रश्न आहे, हेलन बॅरेट यांनी पत्राधार संचाच्या 3 पायऱ्या दिल्यात। चर्चा ही गट मूल्यमापन परीक्षणाचा प्रकार होय। एनसीएफ 2005 नुसार सीसीई म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनास महत्त्व दिले आहे। मध्यमान हे केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाण आहे। स्तंभालेखाचा वापर विश्लेषण व वर्गीकरणासाठी केला जातो। खाली जोड्या दिलेल्या आहेत। हेलन बॅरेट पोर्टफोलिओ, बेंजामिन ब्लूम उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध रचना, वर्तनवाद वॅटसन, ज्ञानरचनावाद जे ब्रुनर, एनसीएफ 2005 प्रोफेसर यशपाल। शैक्षणिक उद्दिष्टांचे वर्गीकरण बेंजामिन ब्लूम यांनी केले आहे। टिंब मूल्यमापन हे सर्वोत्कृष्ट मूल्यमापन होय। पर्याय आहेत गट, स्वयं मूल्यमापन, सहअध्यायी, उपक्रमशील। योग्य उत्तर आहे स्वयं मूल्यमापन। आठवणे हे टिंब क्षेत्रातील अध्ययन उद्दिष्ट होय। पर्याय आहेत भावात्मक, क्रियात्मक, परिणामात्मक, बोधात्मक। योग्य उत्तर आहे बोधात्मक। सहकार हे टिंब कौशल्य आहे। पर्याय आहेत सामाजिक, व्यक्तिगत, आंतरव्यक्ती, संवाद। योग्य उत्तर पर्याय अ सामाजिक। मूल्यांकन, मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन या तिन्ही संज्ञा टिंब आहेत। पर्याय आहेत समान, भिन्न, विरुद्ध, एकच। योग्य उत्तर आहे पर्याय ब भिन्न। टिंब ही अमूर्त गुणवत्ता, वैशिष्ट्ये, अभिरुची, अभिवृत्ती आणि आकलन क्षमता यांचे मापन करणारी प्रक्रिया आहे। पर्याय आहेत मूल्यांकन, मूल्यनिर्धारण, मूल्यमापन, परीक्षा। योग्य उत्तर आहे पर्याय अ मूल्यांकन। पुढचा प्रश्न आहे, टिंब मध्ये मूर्त गोष्टींचे मापन केले जाते। विद्यार्थी कसोटी विकास, कसोटी राबवणे, तपासणे, निकाल तयार करणे, प्रशस्तीपत्रक देणे, विद्यार्थ्यांची निवड करणे, वर्गीकरण करणे, निदान करणे, मार्गदर्शन करणे इत्यादी बाबी येतात। पर्याय आहेत मूल्यांकन, मूल्यनिर्धारण, मूल्यमापन, मापन। योग्य उत्तर आहे पर्याय ब मूल्यनिर्धारण। कार्यामध्ये सुधारणा हा मूल्य निश्चितीचा महत्त्वाचा हेतू होय। टिंब विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर भर देतो। मूल्य निश्चिती विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर भर देते। स्वमूल्यांकन सेल्फ ॲप्रिशिएशन हे विकास आणि प्रेरणा देण्यासाठी उपयोगी आणले जाते। डॉक्टर बेंजामिन ब्लूम हे मूल्यमापन तंत्राचे जनक आहेत। गणित हा टिंब स्वरूपाचा विषय आहे। पर्याय आहेत भावनिक, अलंकारिक, तार्किक, कठीण। योग्य उत्तर क तार्किक। एनसीएफ 2005 नुसार सर्व विषयाची पाठ्यपुस्तके टिंब तत्वांना अनुसरून असावीत। पर्याय आहेत निसर्गवाद, वर्तनवाद, ज्ञानरचनावाद, मनोविश्लेषणवाद। योग्य पर्याय आहे पर्याय क ज्ञानरचनावाद। अध्यापन व मूल्यमापन या क्रिया टिंब होतील तेव्हाच मूल्यमापनास सातत्य राहील। पर्याय परस्पर विरुद्ध, वेगवेगळ्या, एकरूप, वरील सर्व। योग्य पर्याय क एकरूप। आकारिक मूल्यमापन करण्यामागील मुख्य तत्व कोणते? विद्यार्थ्याची पूर्व प्रगती पाहणे, विद्यार्थ्याची अंतिम प्रगती पाहणे, विद्यार्थ्यांना मुक्त स्वातंत्र्य देणे, विद्यार्थ्याला विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करून त्याच्यात गुणवत्ता वाढवणे। योग्य उत्तर आहे पर्याय ड। RTE 2009 ची अंमलबजावणी देशात 1 एप्रिल 2010 पासून झाली। कलम 29 मधील 1 व 2
मध्ये सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती समाविष्ट केलेली आहे। CCE म्हणजेच आकारिक मूल्यमापन अधिक संकलित मूल्यमापन। बालकाचे व्यक्तिमत्व आकार घेत असताना ते आपल्या अपेक्षेप्रमाणे घडत आहे किंवा नाही याची नियमितपणे पडताळणी करणे म्हणजे टिंबटिंब मूल्यमापन होय। पर्याय आहेत आकारिक, संकलित, सर्वंकष, संपूर्ण। मित्रांनो, उत्तर आहे पर्याय अ, आकारिक। आकारिक मूल्यमापनाची साधने व तंत्रे कोणती आहेत यावरती सुद्धा प्रश्न पडतील। एखादं तंत्र तुम्हाला आकारिक मधलं आहे, एका संकलित मधलं आहे हे विचारण्यासाठी प्रश्न पडतील। तर आकारिकची ही साधनं लक्षात ठेवा। साधनं आहेत प्रकल्प, दैनंदिन निरीक्षण, गटचर्चा, प्रयोग, स्वाध्याय, गटकार्य, मुलाखत, प्रश्नावली, स्वयंमूल्यमापन, पुस्तकासह चाचणी, वैयक्तिक, सामूहिक कृती। पुढचा प्रश्न आहे अध्यापनाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी अध्ययनाच्या अपेक्षित टप्प्यापर्यंत पोहोचला किंवा नाही हे पडताळून पाहण्यास टिंबटिंब मूल्यमापन म्हणतात। पर्याय आहेत आकारिक, संकलित, सर्वंकष, संपूर्ण। योग्य उत्तर आहे पर्याय ब, संकलित। संकलित मूल्यमापनाची साधने व तंत्रे मग कोणती आहेत बघा। संकलित मूल्यमापनाची साधने व तंत्रे घटक चाचणी, सत्रांत परीक्षा, वार्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, प्रमाणित संदर्भीय चाचण्या, अभियोग्यता कसोटी, अभिवृत्ती मापिका। सन टिंबटिंब मध्ये अमेरिकेत मूल्यमापन तंत्राचा उगम झाला। 1936, 1938, 1948, 1995। योग्य उत्तर आहे 1948। मूल्यमापनाच्या उद्दिष्टांचे कोणते वर्गीकरण बेंजामिन ब्लूम यांनी मांडले नाही? पर्याय आहेत बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक, शारीरिक। योग्य उत्तर आहे पर्याय ड, शारीरिक। मित्रांनो, हा त्रिकोण सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, तोही क्रमाने लक्षात ठेवा। कुठल्या क्षेत्रामध्ये किती क्षेत्र येतात? बोधात्मक क्षेत्रामध्ये बेंजामिन ब्लूम यांनी 6 क्षेत्र सांगितले। त्याचा योग्य क्रम असा आहे ज्ञान, आकलन, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण, मूल्यमापन। भावात्मक क्षेत्रात 5 क्षेत्रे सांगितलेली आहेत, ती क्रमाने अशी आहेत अवधान, अभिरुची, मूल्य निर्णय, मूल्य संघटन, मूल्य समूह। क्रियात्मक क्षेत्रात 5 क्षेत्रे सांगितलीत, त्यांचा योग्य क्रम असा आहे अनुकरण, क्रियाकौशल्य, अचूकता, संधिकरण आणि स्वाभाविकीकरण। या गोष्टी क्रमाने तुम्ही लक्षात ठेवा, उलटसुलट क्रम टाकून तुम्हाला प्रश्न विचारले जातील। प्रक्षेपणात्मक नसलेले साधन बाहुलीनाट्य, वाक्यपूर्ती, चित्र अवबोधन चाचणी, ओळखा पाहू। योग्य उत्तर आहे ओळखा पाहू। प्रक्षेपणात्मक साधनाचा जनक आहे सिग्मंड फ्राइड। मूल्यमापनाच्या चाचणीच्या प्रमाणीकरणाचा प्रमुख निकष कोणता? पर्याय सप्रमाणता, वस्तुनिष्ठता, विश्वसनीयता, भेदभाव क्षमता। योग्य उत्तर आहे पर्याय ब, वस्तुनिष्ठता। खालीलपैकी केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाण कोणते नाही? पर्याय मध्यमान, मध्यगा, बहुलक, टी परीक्षका। योग्य उत्तर आहे टी परीक्षका। मध्यमान हे सर्वात जास्त विश्वसनीय केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाण आहे। हेलन बॅरेट यांनी पोर्टफोलिओच्या टिंबटिंब पायऱ्या मांडल्या आहेत 3, 5, 4, 2। योग्य उत्तर आहे पर्याय अ, 3। मूल्यमापन ही टिंबटिंब प्रक्रिया आहे, स्थिर, कालबद्ध, सतत चालणारी, विविधांगी। योग्य उत्तरे पर्याय क, सतत चालणारी। विद्यार्थ्यांच्या संपादन मापनास टिंबटिंब म्हणतात। चाचणी, परीक्षण, प्रमाणीकरण, गुणांकन। योग्य उत्तरे पर्याय अ, चाचणी। स्तंभालेखाचा वापर टिंबटिंबसाठी केला जातो। माहितीचे विश्लेषण, माहितीचे वर्गीकरण, माहितीवरून भविष्य कथन। अ, ब, क पर्याय। पर्याय ड, अ, ब, क हा बरोबर आहे। शैक्षणिक मूल्यमापनाचा त्रिकोण कोणता आहे? तर बघा, त्यातला त्रिकोणातला पहिला भाग आहे उद्दिष्टे, दुसरा भाग आहे अध्ययन अनुभव, तिसरा भाग आहे मूल्यमापनाची साधने। आणि हा त्रिकोण टेलर यांनी सांगितलेला आहे। डॉक्टर पटेल यांनी या 3 घटकामध्ये पाठ्यवस्तू हा 4था घटक समाविष्ट केलेला आहे। शैक्षणिक मूल्यमापन म्हणजे संख्यात्मक वर्णन अधिक गुणात्मक वर्णन अधिक शिक्षकाचा अभिप्राय।
गट कार्याच्या मूल्यमापनात शिक्षकाने कोणती बाब लक्षात घेऊ नये? विद्यार्थ्यांचा गटातील सहभाग, इतरांना मदत करण्याची वृत्ती, भावनिक समायोजन, सामाजिक व आर्थिक स्तर. योग्य उत्तर आहे पर्याय ड, आर्थिक व सामाजिक स्तर. शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या तोंडी कार्यात कोणत्या बाबींचा समावेश होत नाही? पर्याय आहेत निरीक्षण, प्रकट वाचन, मुलाखत, भूमिका, अभिनय. योग्य उत्तर आहे पर्याय अ, निरीक्षण. NCF 2005 ने पुस्तकासह चाचणीची शिफारस केली आहे. कारण पहिला पर्याय, मूल्यमापन हे अध्ययनाहून वेगळे नाही याची जाणीव विद्यार्थ्यास होणे, स्मरणावर भर द्यावा लागत नसल्याने विद्यार्थ्यावरील चाचणीचे दडपण कमी होते, विद्यार्थ्याला अध्ययन कसे करावे यासंबंधी जाणीव निर्माण होते, आणि पर्याय ड, वरील सर्व. योग्य उत्तर आहे पर्याय ड, वरील सर्व. पुढचा प्रश्न, विकासात्मक मूल्यमापनाचा उपयोग प्रथम 1967 मध्ये अमेरिकेत कोणी केला? पर्याय आहेत स्क्रिव्हेन, ब्लूम, वेगोटस्की, कोहलर. योग्य उत्तर आहे पर्याय अ, स्क्रिव्हेन. शिक्षणात मूल्यनिर्धारण या प्रक्रियेत टिंबटिंब बाबी अभिप्रेत आहेत. पर्याय, शिक्षणात विद्यार्थ्यांची अध्ययन प्रक्रिया समजावून घेणे, शिक्षणात निश्चित केलेल्या निकषानुसार विद्यार्थ्यांची प्रगती आहे किंवा नाही हे पडताळण्यासाठी पुरावे गोळा करणे, शिक्षणात विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेत सुधारणा करणे, आणि चौथा पर्याय वरील सर्व. योग्य उत्तर पर्याय ड, वरील सर्व. मूल्यनिर्धारण ही टिंबटिंब यांचे मापन व दस्तऐवज करण्याची प्रक्रिया आहे. पर्याय आहेत ज्ञान, कौशल्य, क्षमता, वरील सर्व. योग्य उत्तर आहे पर्याय ड, वरील सर्व. मापन ही टिंबटिंब बाब आहे, वस्तुनिष्ठ, सापेक्ष, व्यक्तिनिष्ठ, सोपी. योग्य उत्तर आहे पर्याय अ, वस्तुनिष्ठ. मापन हे नेहमीच टिंबटिंब असते, गुणात्मक, संख्यात्मक, वर्णनात्मक, संकेतात्मक. योग्य पर्याय ब, संख्यात्मक. प्रत्येक सप्रमाण चाचणी विश्वसनीय असते, पण विश्वसनीय चाचणी ही सप्रमाण असेलच असे नाही, हे विधान टिंबटिंब आहे. पर्याय पूर्णपणे चूक, पूर्णपणे बरोबर, अंशतः चूक, अंशतः बरोबर. योग्य उत्तर आहे पर्याय ब, पूर्णपणे बरोबर. खालीलपैकी कोणता घटक हा कसोटीची विश्वसनीयता कमी करतो? पर्याय, कसोटीची योग्य लांबी, संदिग्ध स्वरूपाचे प्रश्न, विद्यार्थी क्षमतांचा विचार, कसोटीची मध्यम काठिण्य पातळी. योग्य उत्तर आहे पर्याय ब, संदिग्ध स्वरूपाचे प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, मूल्य निर्धारण हे नियमित करावयाचे मूल्य निर्धारण होय? पर्याय आहेत आकारिक, संकलित, निकष संदर्भीय, पर्यायी. योग्य उत्तर पर्याय अ, आकारिक. निकष संदर्भीय चाचण्या तयार करताना त्या टिंबटिंब असाव्यात: आशयाधिष्ठित, क्षमताधिष्ठित, अनुभवाधिष्ठित, गरजाधिष्ठित. योग्य उत्तर आहे पर्याय ब, क्षमताधिष्ठित. परंपरागत परीक्षा पद्धतीमध्ये शालेय स्तरावर कोणत्या परीक्षेवर अधिक भर असतो? पर्याय तोंडी, लेखी, प्रात्यक्षिक, वरील सर्व. योग्य उत्तर पर्याय ब, लेखी. मूल्यमापन या संकल्पनेचा उदय अमेरिका या देशात झाला. शिक्षणात विद्यार्थ्याचा अध्ययनाची फलश्रुती ठरवण्यासाठी टिंबटिंब वापरले जाते. पर्याय मापन, मूल्य निर्धारण, मूल्यमापन, वरील सर्व. योग्य उत्तर आहे पर्याय ब, मूल्य निर्धारण. निश्चित प्रतिक्रियात्मक प्रश्न टिंबटिंब प्रश्नांना म्हणतात. पर्याय वस्तुनिष्ठ, लघुत्तरी, दीर्घोत्तरी, निबंधात्मक. योग्य उत्तर पर्याय अ, वस्तुनिष्ठ. केंद्रीय प्रवृत्तीच्या मापनाची टिंबटिंब परिमाणे आहेत 2, 3, 4, 6. योग्य उत्तर पर्याय ब, 3. प्रात्यक्षिक परीक्षा टिंबटिंबचे मापन करतात: स्मरण, प्रत्याभिज्ञान, कौशल्य, लेखन. योग्य उत्तर आहे पर्याय क, कौशल्य. खालीलपैकी कोणत्या चाचणीची विश्वसनीयता व वैधता अधिक असते? पर्याय लेखा परीक्षा, संपादित परीक्षा, निबंध चाचणी, प्रमाणित चाचणी. योग्य उत्तर आहे पर्याय ड, प्रमाणित चाचणी. केंद्रीय प्रवृत्ती परिमाणे, मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी, 3 आहेत: मध्यमान, मध्यांक, बहुलक, मीन, मीडियन, मोड. मध्यमान हे सर्वात विश्वसनीय परिणाम आहे. गुणांकाची सरासरी काढून मध्यमान काढले जाते. मध्यांकावर असणारा गुणांक, मध्यावर असणारा गुणांक 50% खाली प्राप्तांक सोडो, 50% प्राप्तांक वरती सोडतो, तो असतो मध्यांक.
आणि बहुलक आहे ते केवळ निरीक्षणावरून काढलं जातं. जास्तीत जास्त वेळानं येणारा गुणांक म्हणजे बहुलक. विचलनशीलतेची परिमाणे, मेजर्स ऑफ व्हेरिएबिलिटी 4 परिमाणे आहेत: विस्तार, चतुर्थक विचलन, सरासरी विचलन आणि प्रमाण विचलन. मापनाचे 4 मार्ग आहेत: नामांकन मापन, क्रमांकन मापन, अंतरमापन आणि गुणोत्तर मापन. आलेखाचे प्रकार सुद्धा 4 आहेत: आयतालेख म्हणजे स्तंभालेख, वारंवारिता बहुभुज, सरलित वारंवारिता वक्र आणि ऊर्ध्वगामी वक्र. मूल्यमापन म्हणजे मापन अधिक अमापनीय तंत्रे अधिक मूल्य निर्णय. मूल्य निर्धारणावर मूल्यमापन या दोहोंवर शिक्षकांचे मूल्यांकन आधारित असते. मूल्य निर्धारण म्हणजे काय, मूल्यांकन म्हणजे काय, मूल्यमापन म्हणजे काय? मूल्य निर्धारण म्हणजे मित्रांनो अध्ययन, याच्यामध्ये अध्ययन फलश्रुती महत्त्वाचे असते. मूल्यांकनामध्ये गुणवत्ता वाढवणे हा हेतू असतो आणि मूल्यमापनामध्ये योग्य अयोग्य पडताळणे हा हेतू असतो. मूल्य निर्धारणामध्ये मूर्त वर्गांचा अभ्यास केला जातो. मूल्यांकनामध्ये मूर्त आणि अमूर्त दोन्हींचा अभ्यास केला जातो. मूल्यमापनात अमूर्त बाबी तपासल्या जातात. मूल्य निर्धारण तपासण्यासाठी चाचणी, परीक्षा हे साधने वापरली जातात. मूल्यांकनात स्वयंमूल्यांकन आणि निरीक्षण ही साधने वापरली जातात. तर मूल्यमापनामध्ये माहितीचे संग्रहण केले जाते. मूल्य निर्धारणामध्ये गुण श्रेणी हे मूल्यमापनासाठी दिले जातात, मूल्यमापन पद्धती म्हणून वापरले जातात. तर मूल्यांकनात निरीक्षण, पदनिश्चय श्रेणी, स्वयंमूल्यांकन, सुधारणात्मक संधी देणारे इत्यादी मूल्यांकनात समाविष्ट होतो. तर मूल्यमापनामध्ये माहितीचे विवरण केले जाते. वर्तनाचे मूल्य निर्धारण करण्यासाठी टिंबटिंब साधनांचा वापर केला जातो. प्रत्यक्ष निरीक्षण, पदनिश्चय श्रेणी, वारंवारिता मोजणे वरील सर्व, पर्याय ड वरील सर्व. वर्तनवादी संप्रदायाचा जनक जे.बी. वॉटसन हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहेत. बोधात्मक दृष्टिकोन मानसिक प्रक्रियांचे मापन करण्यासाठी टिंबटिंब पद्धतींचा स्वीकार करतो. पर्याय जैविक घटक प्रभाव, आंतरिक मनोगती, वैज्ञानिक प्रायोगिक वरील सर्व. योग्य उत्तर आहे पर्याय क, वैज्ञानिक प्रायोगिक. बोधात्मक दृष्टिकोनाचा विकास किंवा जनक जीन पियाजे स्वित्झर्लंडचे मानसशास्त्रज्ञ हे आहेत. संकल्पनेचा नकाशा, आकृती, रचनाचित्र तयार करणं, माहिती सुरचित करणं, स्वतःच्या विचार प्रक्रियेचं वर्णन करणं, प्रत्यक्ष कृती करणं टिंबटिंब दृष्टिकोनात येते. पर्याय रचनावादी, वर्तनवादी, बुद्धिवादी वरील सर्व. योग्य उत्तर आहे पर्याय अ, रचनावादी. रचनावादानुसार अध्ययनाची प्रक्रिया ही उत्पादनाच्या टिंबटिंब भागाला महत्त्व देते. पर्याय प्रारंभीच्या, मध्य, अंतिम यापैकी नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क, अंतिम. लॉरी शेफर्ड 2000 मध्ये रचनावादी मूल्य निर्धारण हा उपगम कार्यमान मूल्य निर्धारणाचा आहे असं म्हटलं. पुढचा प्रश्न, ज्या विद्यार्थ्यांनी विशिष्ट अध्यापन उद्दिष्टे कितपत साध्य केली याचे मापन केले जाते त्याला निकष संदर्भी मूल्य निर्धारण, क्रायटेरिया रेफरन्स्ड म्हणतात. त्यासाठी खालील तंत्रे वापरतात: शिक्षक निर्मित प्रभुत्व चाचणी, प्रमाणीकृत चाचणी, निरीक्षणात्मक तंत्रे. विद्यार्थ्यांच्या संपादनाची तुलना त्याच्या गटातील इतर विद्यार्थ्यांबरोबर करून गुण दिले जातात. पदनिश्चयन केले जाते. त्यास मानक संदर्भी मूल्य निर्धारण, नॉर्म रेफरन्स्ड म्हणतात. यासाठी प्रमाणित अभियोग्यता चाचणी, संपादन चाचणी, शिक्षक निर्मित सर्वेक्षण चाचणी, अभिरुची सूची, समायोजन सूची वापरतात. मापनीय एककामध्ये ज्ञान, कौशल्य, अभिवृत्ती आणि विश्वास यांचे अहवाल तयार करण्याची प्रक्रिया म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय मापन, मूल्यमापन, मूल्य निर्धारण वरील सर्व. योग्य उत्तर आहे मूल्य निर्धारण. टिंबटिंब ही मूल्यमापनाची अशी रचना आहे जी उच्च बोधात्मक कौशल्य आणि नवीन परिस्थितीत समस्या निराकरणासाठी ज्ञानाचे उपयोजन यांचे मूल्य निर्धारण करते. पर्याय आकारिक मूल्य निर्धारण, संकलित मूल्य निर्धारण, वास्तव मूल्य निर्धारण, पर्यायी मूल्य निर्धारण. योग्य उत्तर आहे पर्याय ड, पर्यायी मूल्य निर्धारण. पुढचा प्रश्न आहे, शैक्षणिक उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली हे ठरवणारी प्रक्रिया म्हणजे मूल्यमापन. मूल्यमापनाच्या त्रिकोणामध्ये टिंबटिंब हा केंद्रबिंदू असतो. पर्यायी विद्यार्थी हा केंद्रबिंदू असतो. शैक्षणिक प्रक्रियेमध्ये
समाज हा घटक असत नाही. जीन पियाजे 1896 ते 1980 स्विस मानसशास्त्रज्ञ यांनी बोधात्मक विकास उपपत्ती मांडली. बोधात्मक विकास अवस्थेमध्ये त्यांनी 4 प्रकार केले. संवेदनकारक अवस्था 0 ते 2 वर्ष, क्रियापूर्व अवस्था 2 ते 7 वर्ष, मूर्त क्रियात्मक अवस्था 7 ते 12 वर्ष, वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्था 12 ते 15 वर्ष. लॉरेन्स कोहलबर्ग अमेरिकन मानसशास्त्रज्ञ यांनी नैतिक विकास उपपत्ती मांडली. त्याच्यामध्ये नैतिक विकासाच्या पातळ्या 3 केल्यात. सांकेतिक पूर्व पातळी, सांकेतिक पातळी, सांकेतिकोत्तर पातळी. लेव वॅगोटस्की हे रशियन वैकासिक मानसशास्त्रज्ञ आहेत. थॉट्स अँड लँग्वेज हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं 1934 मध्ये. समीपस्थ विकासाची संकल्पना त्यांनी मांडली. स्कॅफोल्डिंग संकल्पना सुद्धा लेव वॅगोटस्की यांनी मांडलेली आहे. भाषेला स्थान, सामाजिक आंतरक्रिया महत्त्वाची, सांस्कृतिक संदर्भ महत्त्वाचे, खेळाला महत्त्व दिलं पाहिजे, बालक स्वतः ज्ञान निर्मिती करते, या बाबी वॅगोटस्की यांच्याशी संबंधित आहेत. त्यांनी बाल विकासाचे 2 स्तर सांगितलेत. स्वप्रयत्नाने गाठलेला स्तर आणि दुसरा अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने गाठलेला वरचा स्तर. पुढचा प्रश्न आहे, पियाजेनुसार बालकाच्या बोधात्मक रचना टिंबटिंब वयानुसार बदलत नाही, वयानुसार स्थिर होत जातात, वयानुसार खंडित होतात, वयानुसार बदलत जातात. पर्याय ड बरोबर आहे, वयानुसार बदलत जातात. मॉरल जजमेंट ऑफ द चाइल्ड हा ग्रंथ पियाजे यांनी 1932 मध्ये लिहिला. त्याचबरोबर समायोजन तंत्र साठी समतोलन हे साधन वापरले जाते असं पियाजेंचं मत आहे. वॅगोटस्की ज्ञानरचना करताना शिक्षकांचा कोणत्या कृतीवर भर देण्यास सुचवतो? पर्याय कृतिशीलता, सवंगड्यातील सहकार्य, सामाजिक आंतरक्रिया, ड वरील सर्व. योग्य उत्तर आहे ड वरील सर्व. गिम्बाटिसा विको हा ज्ञानरचनावादाचा प्रवर्तक मानला जातो. ज्ञानरचनावादाचे प्रकार आहेत बोधात्मक ज्ञानरचनावाद, सामाजिक ज्ञानरचनावाद, समूह ज्ञानरचनावाद. ज्ञानरचनावाद हे मूल्यमापन वर्षभर निरंतर होते. किमान अध्ययन पातळी व मूल्यमापन अहवाल R.H. दवे यांनी 1990 मध्ये मांडला. बोधात्मक अध्ययनाचे मूल्य निर्धारण करण्यासाठी परीक्षा हे साधन, शिक्षक निर्मित चाचण्या, प्रमाणित प्रावीण्य चाचण्या इत्यादी साधने वापरली जातात. भावात्मक अध्ययनाचे मूल्य निर्धारण करण्यासाठी स्वयं अहवाल, मुलाखत, प्रश्नावली, सर्वेक्षण, पदनिश्चय श्रेणी, बिकर्ट स्केल, थर्स्टन स्केल इत्यादी साधने वापरतात. कार्यमान अध्ययनाचे मूल्य निर्धारण करण्यासाठी पेपर पेन्सिल चाचणी, पेपर चाचणीने शक्य नसते कार्यमान अध्ययनाचे मूल्य निर्धारण. त्यासाठी अलिखित स्वरूपात विद्यार्थी ज्याचे ज्ञान कौशल्य प्रदर्शित करतात त्यांचे मूल्य निर्धारण त्याच्यात होत असते. ज्ञानाचा काय उपयोग करतो हे कार्यमान अध्ययनामध्ये महत्त्वाचे मानले जाते. गट प्रक्रियेचे पुढचा प्रश्न आहे 88वा. गट प्रक्रियेचे मूल्य निर्धारण म्हणजेच नेमून दिलेले काम पूर्ण होईपर्यंत एकत्र काम करणे अभिप्रेत आहे. गट प्रक्रियेच्या मूल्य निर्धारणामध्ये याच्या 2 पद्धती आहेत. एक सहकारशील, दुसरे सहकार्यात्मक अध्ययन. सहकारशीलतेमध्ये प्रत्येक व्यक्ती एकाच ध्येयासाठी एकत्रित काम करतात, यात शिक्षक सुलभकाचे काम करतो. तर सहकार्यात्मकतेमध्ये व्यक्ती स्वतःचा स्वार्थीपणा विचारात घेऊन गटात एकत्रित काम करत असते. पुढचा प्रश्न आहे, सहकार हे टिंबटिंब कौशल्य आहे. पर्याय सामाजिक, व्यक्तिगत, आंतरव्यक्ती संवाद. योग्य उत्तर पर्याय अ सामाजिक कौशल्य आहे. बोधात्मक अध्ययनात टिंबटिंबाचा समावेश होतो. भावनांचे आकलन, माहितीचे ग्रहण, माहितीचे सादरीकरण, माहितीचा वापर. पर्याय अ भावनांचे आकलन हा बरोबर आहे. टिंबटिंब मूल्य निर्धारणात विद्यार्थी स्वतःच्या ज्ञानाचा वापर करून काय करू शकतात याचे मापन करतात. पर्याय बोधात्मक, भावात्मक, कार्यमान वरील सर्व. योग्य उत्तर पर्याय क कार्यमान. चर्चा हे टिंबटिंबचे साधन आहे. उत्तर आहे गट मूल्य निर्धारणाचे साधन आहे. पर्याय ब. भावात्मक क्षेत्र विकासाची पहिली पायरी म्हणजे टिंबटिंब होय. उत्तर आहे पर्याय ब अवधान. रंगीत चित्रे, आकृती यांचा वापर करून कोलाज काम करणे टिंबटिंब या उद्दिष्टाशी संबंधित विधान आहे. पर्याय अनुकरण, अचूकता, संधिकरण, क्रियाकौशल्य. योग्य उत्तर आहे पर्याय ड क्रियाकौशल्य. कार्यमान परिमाणाच्या विकासातील पहिली पायरी म्हणजे संधिकरण, अचूकता, अनुकरण, क्रियाकौशल्य. योग्य पर्याय क अनुकरण. स्वरा
प्रयोगशाळेतील निरीक्षण अचूकपणे करते हे टिंबटिंब या उद्दिष्टासंबंधित आहे. पर्याय ज्ञान, आकलन, उपयोजन, संश्लेषण. पर्याय क उपयोजन बरोबर आहे. टिंबटिंब म्हणजे घटक वेगवेगळे करणे अथवा सुटे करणे होय. पृथक्करण, संश्लेषण, मूल्यमापन, मूल्यनिर्णय. योग्य उत्तर आहे पर्याय अ पृथक्करण. पुढचा प्रश्न आहे, मिळालेल्या ज्ञानाचा वापर करणे म्हणजे टिंबटिंब होय. अनुकरण, पृथक्करण, मूल्यमापन, उपयोजन. योग्य पर्याय ड उपयोजन. खालीलपैकी टिंबटिंब हे भावात्मक क्षेत्रातील उद्दिष्ट आहे. पर्याय ज्ञान, आकलन, उपयोजन, अवधान. योग्य उत्तर आहे पर्याय ड अवधान. क्रियात्मक क्षेत्रात टिंबटिंब हे उद्दिष्ट प्रथम येते. पर्याय स्वाभाविकरण, अनुकरण, अचूकता, क्रियाकौशल्य. योग्य उत्तर आहे पर्याय ब अनुकरण. आठवणे हे टिंबटिंब क्षेत्रातील अध्ययन क्षेत्रातील उद्दिष्ट होय. पर्याय भावात्मक, क्रियात्मक, परिणामात्मक आणि बोधात्मक. योग्य उत्तर आहे पर्याय ड बोधात्मक. तर मित्र हो, अशा पद्धतीने या विषयातील आपण 101 प्रश्न या व्हिडिओ 1 मध्ये बघितलेले आहेत. उरलेले काही आणखी महत्त्वाचे प्रश्न आपण व्हिडिओ 2 मध्ये बघणार आहोत. आपण या दोन्ही व्हिडिओ बघा, जेणेकरून या विषयाची आपली संपूर्ण तयारी होईल. हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर जरूर माझा चॅनल लाईक, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून मागचे आलेले आणि पुढे येणारे व्हिडिओ आपणास पाहता येतील. थँक्यू.